आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. जनगणना 2027च्या अनुषंगाने सर्व ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, महसूल सेवक यांचं प्रशिक्षण आज महसूल भवन तहसील कार्यालय गडिंग्लज येथे घेण्यात आलं. यावेळी उपस्थित ऋषिकेश शेळके, तहसीलदार गडिंग्लज, संतोष नागटिळक, गट विकास अधिकारी गडिंग्लज, नवलकुमार हलबागोळ, गट शिक्षणाधिकारी गडिंग्लज, सर्व केंद्रप्रमुख, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी यावेळी उपस्थित होते. सुरुवातीला तहसीलदार गडिंग्लज यांनी जनगणना 2027च्या अनुषंगाने करावयाच्या कामकाजाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. ही 16वी जनगणना असून 2 टप्प्यात काम होणार आहे. पहिला टप्पा साधारणपणे 15 मे ते 15 जून 2026 या कालावधीत होणार असून यामध्ये घरांची गणना होणार आहे व दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 मध्ये 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2027 या कालावधीत होणार असून त्यामध्ये लोकसंख्येची गणना होणार आहे. ही जनगणना डिजिटल स्वरूपात होणार असून मोबाईल ॲपद्वारे होणार आहे. तरी याकरिता घर यादी गट ग्रामपंचायत अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांनी तयार करायचे आहेत. साधारण एक घर यादी गटाला एक प्रगणक नेमण्यात येणार आहे. 700 ते 800 लोकसंख्या किंवा 180 ते 200 घराकरिता एक घर यादी गट असून त्यास एक प्रगणक नेमण्यात येणार आहे. तालुक्यात एकूण 95 गावे असून चार्ज अधिकारी म्हणून तहसीलदार गडिंग्लज हे कामकाज पाहणार आहेत. शहरी भागासाठी मुख्याधिकारी गडिंग्लज हे चार्ज अधिकारी आहेत. तरी येत्या 2 दिवसात तालुक्यात किती घर यादी गट होणार आहे याबाबत संबंधित यांनी क्षेत्रीय स्तरावर पडताळणी करून नकाशाच्या सहाय्याने गावाचं विभाजन घर यादी गटात करायचं आहे व त्याची माहिती सादर करायची आहे अशा सूचनाही देण्यात आल्या. त्यांनी आपल्या गावाचे नकाशे व स्थानिक माहिती घेऊन घर यादी गट चतुर्सीमासह तयार करून सादर करण्याबाबत सर्वांना सूचना दिल्या. ही माहिती तयार झाल्यावर प्रत्येक घर यादी गटाला एक प्रगणक व 6 प्रगणकामागे एक पर्यवेक्षक नेमण्यात येणार आहे व प्रगणकांना 40च्या संख्येमध्ये सविस्तर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यानंतर गट विकास अधिकारी यांनी जनगणनेचे महत्त्व विस्तृतपणे सर्वांना विशद केलं व गट शिक्षण अधिकारी यांनी या कामी सर्वांनी एकजुटीनं व वेळेत कामकाज करण्याबाबत सूचना दिल्या. सर्वांचे आभार मानून या कामासाठी सर्वांना शुभेच्छा देऊन प्रशिक्षण संपन्न झालं. कागलमधील ऐतिहासिक विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्री हसन मुश्रीफ व राजे समोजितसिंह घाटगेंनी मानले आभार. कागल तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्षाच्या युतीने 6 जिल्हा परिषद व 11 पंचायत समिती मतदारसंघामध्ये घवघवीत विजय मिळवत इतिहास घडवला. या ऐतिहासिक यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समोजितसिंह घाटगे यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री फडणवीस यांना सदिच्छा भेट घेत आभार मानले. या भेटीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोघांचेही अभिनंदन करत कागल तालुक्यात युतीने मिळालेल्या यशाचं कौतुक केलं. कागल नगरपालिकेतील एकतर्फी विजयापाठोपाठ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकातही भाजप राष्ट्रवादी युतीने आपले वर्चस्व सिद्ध केल्याचं यांनी नमूद केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून मंत्री हसन मुश्रीफ, शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समोजितसिंह घाटगे व माजी आमदार संजय बाबा घाटगे यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या युतीने कागल विधानसभा मतदारसंघात विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात केली आहे. संघर्षाऐवजी समन्वय व समझोत्यातून जनतेच्या हितासाठी काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कागल विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्यासाठी विविध विकास कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही दिली. या भेटीद्वारे कागल तालुक्यातील जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पुढील काळात अधिक वेगाने विकास कामे राबविण्याचा संकल्प युतीच्या नेत्यांनी व्यक्त केला.